खामगाव तालुक्यातील लाखनवाडा येथे राहणाऱ्या गोपाल पवार या 10वीत शिकणाऱ्या युवकाला स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी दरोडा, घरफोडीसारख्या गुन्ह्यात संशयित म्हणून ताब्यात घेतलं। गोपालवरील गुन्हे खारिज करण्यात यावे व दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी या मागणीसाठी फासे पारधी विकास परिषदेनं बुलढाण्यात आक्रोश आमरण उपोषण सुरू केलंय। माझ्या आणि दीपू पवार या जमीनचे जे प्रकरण आहे आमचे खारेज खात्याचे, त्यासाठी आम्ही इथं लाखनवाडा आलेलो आहोत। माझ्याजवळ सरकारी स्वस्त धान्य दुकान आहे। मी सामाजिक कार्यकर्ता आहे आणि ग्रामरोजगार सेवक म्हणून काम करतो। त्याच्यामध्ये शेती खारेज खात्याची वन विभागाची 15 एकर शेती आहे। माझ्याजवळ सार्वजनिक आम्ही ट्रॅक्टर घेतलं वर्गणी करून, त्याच्यामध्ये आम्ही जमीनची मशागत करत असताना आम्ही ट्रॅक्टर दुरुस्ती केली आणि डिझेल आणण्यासाठी माझा मुलगा व मी चाललो होतो। लाखनवाड्याहून अचानक LCB वाले आले, LCBचे कर्मचारी आले। त्यांना कोणतीही आम्हाला माहिती न सांगता, माहिती न देता संबंधित पोलीस पाटील, सरपंच, संबंधित बीट जमदार, संबंधित PSI यांची माहिती न घेता आमच्यावर उत्तरटंगडी करण्याचा मार्ग LCB वाल्यांनी केला। विकास परिषदेच्या जिल्हाध्यक्ष रत्नमाला पवार यांचा पुतण्या गोपाल पवार यांच्यावर जे पोलिसांनी सूडबुद्धीने का होईना जे त्यांच्यावर 395 आणि 397 कलमीनुसार त्यांच्यावर केसेस लावल्या। खरं पाहता तर ह्या केसेस डकेती यासारख्या गुन्ह्यामध्ये केल्या जातात, परंतु गोपालवर ह्या केसेस लावणं हे म्हणजे एक सूडबुद्धीनं लावलेल्या केसेस आहेत। आमच्या मुलावर झालेला, गोपाल दीपू पवार या मुलावर झालेला LCB अधिकाऱ्याकडून झालेला अन्यायाने या मुलावर आता 14 केसेस भरलेल्या आहेत। तो निर्दोष आहेत, त्यांची ग्वाही सगळ्या समाजाकडून आहेत। समाजामध्ये एक व्यक्ती खराब असतो आणि त्यांचा परिणाम सगळ्या समाजाला मिळू नये। आमचा हा एक मुलगा असा आहे की त्यांच्या हाताने कोणताही गुन्हा घडलेला नाही। यांनी LCB अधिकाऱ्यांनी पेंटिंग असलेल्या केसेस या मुलावर लादलेल्या आहेत। तो स्वतः अपंग मुलगा, एक पायाने रॉड टाकलेला मुलगा, अशा मुलावर आणि अशा कुटुंबावर अन्याय झाल्याबद्दल आम्ही इथं उपोषण करत आहोत।